ज्या कॉलेजमध्ये आदित्य डेरे स्वतः शिकत होता त्याच कॉलेजमध्ये ऍज अ VIP गेस्ट म्हणून मला बोलवलं होतं. तसं मी गोव्याला होतो, पण मला कळतच डायरेक्ट फ्लाईटने मी माझ्या गावाला निघून आलो. मी सगळ्या माझ्या क्लासमेटला पण बोलून घेतलं होतं, चला म्हटलं आपलं तसं बी गेट टुगेदरच होऊन जाईल. जातच तिथं माझे फॅन्स भेटून गेले सगळे. त्यांच्यासोबत पहिलं फोटोज वगैरे काढून घेतले आणि मित्राच्या घरी पण 2-3 दिवसात कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे त्यांच्या घरी पण त्यांची धावपळच चालू होती. तसा माझा मित्र परिवार लय मोठा आहे, पण प्रत्येकाच्या कॉलेजमुळे प्रत्येकाला टाइम एवढा भेटत नाही. आता आधी मला वाटलं होतं एकदम टाइम आपण एंट्री मारू, पण तसं काय आम्ही केलंच नाही. आणि जसं कॉलेजला आम्ही अर्धा तास लवकर जाऊन बसायचो तसंच आता बी केलं आम्ही. पण मुख्याध्यापक सरांना याच्यावरून कळालं मी आलोय का सगळे आरडाओरडा सुरू झाली होती. त्याच्यानंतर मुख्याध्यापक सरांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही सगळे एक काम करा, ऑफिस मध्ये निघून या. आणि ऑफिस मध्ये आमच्याकडून काही चुका झाल्या तरच आम्हाला इथं बोलवायचे. आज आम्ही ऍज अ गेस्ट म्हणून गेलोय. सगळ्या शिक्षकांचा आमचा चहा वगैरे पिऊन झाला आणि चला म्हणलं आता आपल्याला एंट्री करायची. आणि पोरांनो, तुम्हाला जर वाटत असेल ना मागं बसून बडबड केला आवाज नसन जात, तर मला असंच वाटायचं बरं का त्या टायमाला. पण आज मला कळालं का सगळ्यांचा आवाज